मला एक सांगा, 11 वर्षाला म्हणजे की प्रकल्पाला मी असं म्हणणार नाही. 11 वर्षात जी प्रगती झाली देशाची, गरीब कल्याणाच्या योजना मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक गरीबाला योजना मिळाल्या नाही, प्रत्येक गरीबाला घर मिळालं नाही, प्रत्येक गरीबाला धान्य मिळालं नाही, प्रत्येकाला गॅस मिळाला नाही, सगळंच मिळालेलं आहे, सगळं झालंय. आपण काय काय रोजगार आहेत ना. आता एवढ्या लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय. आपण इथे मेडिकल हब, देशामध्ये मेडिकल हब कुठेच नाही. आपण आज जवळपास 2,000 कोटी रुपयाचं मेडिकल हब या ठिकाणी उभं करतोय. आपण 251 कोटी रुपयाचं स्टेडियम म्हणतात, त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन उद्या परवा काल परवा होतच साहेबांच्या हातून. पण 20 तारखेला मला वाटतं अमित भाई असल्यामुळे धरणगावचा कार्यक्रम आठवून ते लगेच निघणार आहेत, बाकी कार्यक्रम रद्द झालेत आहे ना. आपण मी ज्या या योजना सांगितल्या या 100% लोकांसाठी आहेत. काय घर काय फक्त दुसरीकडे कुठे राज्यात भेटलं आपल्याकडे मिळालं नाही का? आहेत त्या सगळ्या योजना. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अनेक योजना गॅस 100% लोकांना मिळाले. आपण बघा, गरीब माणूस कसा त्याचा आर्थिक स्तर उंचावेल यासाठी हा प्रयत्न आहे. 1500 रुपये सगळ्या आमच्या भगिनींना, लाखो भगिनींना जिल्ह्यातही मिळत आहेत की नाही. शेतकऱ्यांना सगळ्यांना, शेतकऱ्यांना सगळ्यांच्या खिशामध्ये 12,000 रुपये त्या ठिकाणी अकाउंटमध्ये जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार काय काय हे बघा, सगळ्या गोष्टींवर कर्जमाफी हेच उत्तर आहे का? आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल. आता आपण जवळपास किती जणांना आपण 1-1 लाख रुपये आता आपण विश्वकर्मा योजनेतून, आता तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा, तुम्ही तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा, प्रत्येक घटक की त्याचा बारकाईने विचार करून, अगदी मिस्त्री काम करणार आहे, कारागीर काम करणार आहे, त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो. त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत. पण तुम्ही एखादा विषय धरता आणि 50 गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या. मला वाटतं ही मानसिकता आपण आपण त्यातून आपण भारी पडलो पाहिजे. अमृत योजना आहे, पाणी पुरवठ्याची, आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ, पूर्वी पाण्यासाठी किती म्हणून आज ती योजना कारवाई झालेली आहे. पण 50 गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्दाला झाली नाही देऊ आम्ही. मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पूर्वी पण कर्जमाफी योजना केलेली होती. आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. निश्चित थोडा वेळ लागेल, असं नाही आहे की आम्ही काही नाही सांगून दिलं म्हणून, अशातला विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना, इतक्या योजना होत आहेत, इतक्या योजना गरीबपर्यंत चालल्या आहेत. यापूर्वी आपण एक कार्यकाळ बघितला 2014 पूर्वीचा, काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं, काय रस्ते होते तुम्ही मला सांगा. आज तुम्ही इंदोरला जा, आज तुम्ही इकडे मुंबईला धुळ्याकडून जा, चाळीसगावकडून जा, तुम्ही पुण्याला जा, तुम्ही इकडे नागपूरला जा, आज काय परिस्थिती आहे इन्फ्रास्ट्रक्चरची. रस्ते कसे झालेत, ब्रिज कसे झालेत, हे पण आपण छापा ना, हे पण आपण लिहिलं पाहिजे. फक्त एक कर्जमाफीचं अजून काय 6 महिने झाले का देत नाही, त्याच्यावर हेडलाईन करायची. मला वाटतं ही मानसिकतेतून आपण बाहेर पडलो पाहिजे. मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे नेत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे. आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दररोज उद्घाटन करतायत. आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे, कशा पद्धतीने नवीन ट्रॅक पडतायत, किती गती त्याला आलेली आहे, किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे. म्हणजे आम्ही कधी विचार केला होता का असा? तुम्ही बघितलं असेल, वंदे भारत ट्रेन बघितली असेल. आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्त ट्रेन बघायला जायचो की कशी काय दार ऑटोमॅटिक लागतात, कशी काय जमिनी खालून जाते. आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही कोस्टल खालून, जमिनी खालून, समुद्रा खालून चाललोय. हे कधी नव्हतं, हे कधी नव्हतं, हे झालं आता. मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे. आजही मी पाहून आलो, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत. अजूनही मी आज परवा सीएम साहेबांना 4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो. 100 कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत, तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे झालं, पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का? आता आपण या रस्त्यानेच जा. आता पूर्वी काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे, मेन रोड सगळ्या जा, सगळ्या दूर रस्त्याची कामं चालू आहेत की नाही. आणि मला वाटतं या 4 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याची कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो. आता आपण मेहरूनला त्या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपये मी दिलेत, तिथे आपण चौपाटी उभी करतोय. आपण 250 कोटी रुपये दिले, तिथे आपण स्टेडियम उभं करतोय. या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला 20 कोटी रुपये दिले, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आहेत या गोष्टी, नाही असं नाही आहे. आता तुम्ही म्हणतात खरं आहे, थोडा उशीर झाला मला रस्ते करायला, पण आता आपण 200 कोटी वाली घेतलेत, आता 100 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आता त्याचं काम आता तुम्ही बघा 4 महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे हे एक आधी लक्षात घ्या. आतापर्यंत मला वाटतं देवेंद्रजीच्या काळामध्ये, आमच्या काळात जेवढा निधी म्हणजे मदतीच्या माध्यमातून मिळालेला आहे, मग ते अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल,
काही असेल, मला वाटतं एवढा आजपर्यंत कधी मिळालेला नाही. कधी मिळाला तुम्ही सगळं रेकॉर्ड बघून घ्या 50 वर्षातलं 60 वर्षातलं, इतका निधी कधी मिळालेला नाही. आणि म्हणून नुकसान झालं असेल, निश्चित आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, त्यांचे पैसे तात्काळ आम्ही देऊ.